बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातनं अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी आरोग्य उपसंचालकांनी पोलीस आयुक्तांना अहवाल सादर केलेला आहे। रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घ्यायला हवं होतं। जर पेशंट एकाच ठिकाणी असता तर जीव वाचला असता असं निरीक्षण यामध्ये नमूद करण्यात आलंय। राज्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचे पैसे मिळतात, त्यांनी भरती करून घेणं आवश्यक होतं असं सुद्धा नमूद करण्यात आलंय। आरोग्य उपसंचालकांनी सादर केलेला 25 पानी अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट आहे। आरोग्य उपसंचालकांनी पोलीस आयुक्तांना अहवाल सादर केलेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घ्यायला हवं होतं। जर पेशंट एकाच ठिकाणी असता जीव वाचला असता असं महत्त्वाचं निरीक्षण यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। इतर कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत याला जोडूनच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, रुपाली चाकणकर यांनी सुद्धा दावा केलाय। एकंदरीतच या पार्श्वभूमीवर काय सविस्तर माहिती? तो जो अहवाल ज्याचा सारांश 4 पानाचा आहे तो माझ्या हातामध्ये आहे। पण त्या सगळ्या अहवालाचा जर आपण 3 महत्वाचे ठपके म्हणून बघितले तर एक ठपका आहे तो आपत्कालीन उपचार व संदर्भ सेवेचा अभाव। रुग्ण गंभीर स्थितीत होता तरी ज्या होत्या त्या असूनही रुग्णालयाने कोणतीही प्राथमिक जीवित रक्षण उपचार म्हणजे इमर्जन्सी लाईफ सेव्हिंग ट्रीटमेंट न करता रुग्णाला तात्काळ दुसऱ्या रुग्णालयामध्ये संदर्भित केलं नाही। यामुळे महाराष्ट्र संदर्भी नियम 2021 उल्लंघन झाला हा एक। दुसरा आहे धर्मदाय योजनेअंतर्गत उपचार न देणे। रुग्ण पात्र असूनही रुग्णाला धर्मदाय योजनेअंतर्गत उपचार करण्यात आलेले नाही, चॅरिटेबल ऍक्ट काय नियमात तो एक। तिसरा टप्पा आहे समुपदेशन व माहिती त्रुटी। रुग्णालयातील ग्रीव्हन्स रिड्रेस सिस्टीम जे कक्ष तर आरोग्य उपसंचालकांनी सादर केलेला हा 25 पानी अहवाल आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेला आहे। प्रामुख्यानं राज्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचे पैसे मिळतात, त्यांनी भरती करून घेणं आवश्यक होतं असं सुद्धा अहवालामध्ये म्हटलं गेलेलं आहे। रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घ्यायला हवं होतं। जर पेशंट एकाच ठिकाणी असता तर जीव वाचला असता असं महत्त्वपूर्ण निरीक्षण सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट म्हणावी लागेल। योजनेची माहिती रुग्णाला का सांगितली नाही असा सवाल सुद्धा यामध्ये उपस्थित करण्यात आलाय। रुग्णाला सीएम फंडाचे पैसे मिळतात हे सांगायला हवं होतं, या संदर्भातली माहिती देण्यात यायला हवी होती। पुन्हा एकदा राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात। राहुल, माझ्याकडे हा 4 पानाचा अहवाल ऋतुजा आहे आणि त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की रुग्णालयाने अशा कुठल्या गोष्टी होत्या की ज्या केलेल्या नाहीत। या 4 पानी अहवालामध्ये साधारणपणे इमर्जन्सी ट्रीटमेंट जी रुग्णाला मिळायला हवी होती ती मिळालेली नाही असं रुग्णालयावरती सांगण्यात आलंय। पण त्याबरोबरच आपल्याला असं दिसतं आहे की रुग्णालयाने अशा कोणत्या गोष्टी होत्या की त्या गोष्टी करणं अपेक्षित होतं, तर या गोष्टी त्यांनी केल्यात की नाही। तर रुग्णालयाने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा पेशंटला कर्करोगाची बाधा होती त्यावेळेला उपचार केले, 50% उपचार हे धर्मदाय पद्धतीने झालेले हे आधी अहवालात म्हटलंय। त्यानंतर प्रत्यक्षात त्या दिवशी काय घडलं याचा घटनाक्रम या अहवालामध्ये दिलेला। हा घटनाक्रम असा सांगतो त्या दिवशी रुग्ण आल्यानंतर आदल्या दिवशी रक्तस्राव झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल मॅनेजमेंटला दिली। त्यानंतर रुग्ण हा 5-5.5 तास ते आहे, तो या 5-5.5 तासामध्ये जी इमर्जन्सी ट्रीटमेंट अपेक्षित होतं ती दिली नाही। त्याबरोबरच तिथे जर त्यांना रेफर करायचं होतं तर इतर रुग्णालयाला रेफर करत असताना त्या संदर्भामध्ये योग्य ती काळजी घेतली। बॉम्बे चॅरिटेबल ऍक्ट नुसार आणि धर्मदाय नियमानुसार जर रुग्णाला इथे मोफत उपचार मिळू शकतात किंवा 50% सवलतीमध्ये उपचार मिळू शकतात याची माहिती दिली गेली होती का याची तपासणी ती दिली गेलेली नाही। हा जो मृत्यू झालाय हा बालमाता या प्रकारामध्ये आहे आणि त्यामुळे त्याची एक स्वतंत्र चौकशी होऊन त्याचा एक आणखी अहवाल येणार आहे। परंतु त्यासोबतच तुझ्या एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा रुग्ण गंभीर होता की नाही याबद्दलचा म्हणजे या रुग्णाची जी स्थिती आहे ती गंभीर स्वरूपाची होती की नाही याबद्दलचे तपशील दिलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय की ही जी प्रेग्नन्सी आहे ती प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होती। त्याच्यामध्ये आधीच रुग्णावरती कर्करोगाचे उपचार झालेले होते, त्यांनी आयव्हीएफ टेक्नॉलॉजीचा मदत घेऊन कन्सीव्ह केलेलं होतं, गर्भधारणा झालेली होती आणि त्यामुळे साधारणपणे हा रुग्ण जोखमीचा होता हे या अहवालामध्ये आपल्याला दिसत आहे। परंतु रुग्ण तिथे आल्यानंतर मात्र बंगेश्वर रुग्णालयाने त्या रुग्णाला चॅरिटेबल ऍक्ट नुसार इमर्जन्सी ज्याला गोल्डन आवर्स आपण म्हणतो त्यानुसार त्या गोष्टी करणं अपेक्षित होतं ते केलेलं नाही असं म्हटलेलं आहे या अहवालामध्ये। आणि आता आपल्याला हे बघायचं की याच्याबद्दल ज्यांच्यावरती दोष स्वीकृती केलेली आहे
डॉक्टर गैसास असतील किंवा त्या संदर्भामध्ये इतर जे लोक होते की जे या रुग्णालयामध्ये त्यावेळेला उपचाराच्या प्रक्रियेमध्ये होते, तर त्यांच्या संदर्भामध्ये काय काय कारवाई केली जाते. परंतु आता प्राथमिक जो अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये रुग्णाची आधीची हिस्ट्री बघितली गेलेली आहे. त्यासोबत नेमकं त्या दिवशी काय घडलं ह्याबद्दलचे तपशील दिलेले आहेत आणि ते तपशील असं सांगतात त्या दिवशी योग्य तर काळजी घेतली असती, गोल्डन आवर्स जर मेंटेन केले असते तर बॉम्बे चॅरिटेबल ऍक्ट आणि आता धर्मदा आयुक्ताच्या तरतुदी याचं जे उल्लंघन झाल्या जातात प्राथमिक तपशिलामध्ये दिसते तसंच झालं नसतं. आणखी हा बराच अहवाल मोठा आहे. त्या संदर्भामध्ये आता पोलीस काय करतात ते बघावं लागेल, कारण थेटपणे गुन्हा दाखल करण्यासंदर्भातला कोणताही अहवाल किंवा सूचना ही या मेडिकल चौकशी समितीच्या अहवालात येत नसते. त्यांचं प्राथमिक मत आहे ते मांडलं गेलेलं आहे. आणखी संदर्भातला अहवाल येईल, परंतु रुग्णाच्या नातलगांनी तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली आहे त्यानंतर कदाचित गुन्हा दाखल होऊ शकतो, पण ती प्रक्रिया अद्याप झालेली नाही. अगदी आणखी एक महत्वाचा मुद्दा राहुल, जो मुद्दा रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केलेला आहे. रुग्णालयानं 5.5 तास उपचार केला नसल्याचा दावा रुपाली चाकणकर यांनी केलेला आहे. जो प्राथमिक अहवाल सध्या समोर येतोय त्यामध्ये याचा काही उल्लेख आहे का, आणि असल्यास नेमकं काय निरीक्षण मग नोंदवलं गेलंय? हो, तो त्याचा पूर्ण अहवाल आहे त्याच्यामध्ये की त्या दिवशी नेमकं काय घडलं, की कुठल्या पद्धतीनं रुग्णालयामध्ये उपस्थित होता आणि त्या दिवशी काय काय गोष्टी घडलेल्या आहेत. तर त्या दिवशी घडलेलं असं आहे की 7 महिन्याची जुळी मुलं, जुन्या आजाराची गुंतवणूक वगैरे हे सगळं आल्यानंतर त्या दिवशी रुग्णालयामध्ये पेशंट आला सकाळच्या वेळेला आणि पेशंट आल्यानंतर जवळपास 5-5.5 तास तिथे पेशंट आहे. रुग्णालयाच्या खुलाशानुसार सदर रुग्ण 5 तास 30 मिनिटे रुग्णालयात होता. डॉक्टरांना कोणतीही कल्पना न देता परस्पर निघून गेला असं नमूद केलेलं आहे. हे मान्य केलेलं आहे चौकशी अहवालामध्ये. पण त्यावेळेला काय करणं अपेक्षित होतं तर ते पण लिहिलेलं आहे. तथापि महाराष्ट्र सुश्रुतगृह नोंदणी नियम 2021 मधील 11च्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा नंबर 1 सर्व रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा न विचार करता गंभीर रुग्णांना प्राथमिकता देऊन मूलभूत जीवित रक्षणाच्या सेवा देणं ते त्यांनी केलेलं नाही असं म्हणतात. दुसरा मुद्दा आहे की या संदर्भामध्ये जे रेफर करायला हवं होतं ते रेफर करत असताना त्याची काळजी घेतलेली नाही आणि पुन्हा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो माता मृत्यू झाला तो ती वस्तुस्थिती आहे, तर त्या संदर्भामध्ये चौकशी स्वतंत्रपणे होईल. त्या दिवशी 5-5.5 तास हा रुग्णालयामध्ये होता हे आता चौकशी समितीकडे आलेलं. तर जे आधी डॉक्टर सांगितलं होतं, डॉक्टर गैसास आणि इतरांचं म्हणणं असं आहे की आम्ही या संदर्भामध्ये रुग्णाला निश्चित, आणि त्यामुळे 25 पानी अहवाल हा NDTV मराठीच्या हाती आलेला आहे. हा प्राथमिक अहवाल आहे. यापुढे सुद्धा या आधारे जो पुढचा अहवाल समोर येईल किंवा ज्या गोष्टी समोर येतील त्याच्यावर आता पुढील प्रक्रिया कारवाई ही अवलंबून असेल. राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.